संध्याकाळच्या वेळी अंजली गरम गरम जेवण बनवत होती आणि बाहेर अंजलीची नणंद आणि नणंदचा नवरा जेवण करत होते. शिवाय ते त्यांना जेवण पण वाढत होते. अंजलीची 12 वर्षाची मुलगी राधा पण अंजलीची मदत करत होती. अंजलीची सासू कावेरीताई पण आपल्या मुलीपाशी आणि जावयापाशी बसून त्यांना जेवणासाठी काय हवं काय नको हे बघत होत्या. आणि मध्ये मध्ये कावेरीताई अंजलीला विनाकारणच ओरडत असायच्या, कारण लोकांना कळाले पाहिजे की माझा या घरात किती दर्रा आहे. अंजलीला बोलता बोलता मुक्ताताई राधाला पण मध्ये मध्ये टोमणे मारत असायच्या. तिला म्हणत होत्या की ए पोरी, जा किचनमधून पनीरची भाजी घेऊन ये. भाजी पाहुण्यांसाठी बनवली आहे तर मग अजून इथे कशी काय आली नाही? तुझ्या आईसाठी तुझ्या आईने सांभाळून ठेवली आहे का? बघ वर जरा. कावेरीताई राधाला डोळे दाखवत म्हणाल्या. राधाला तिच्या आजीचा खूप राग आला. ती रागातच किचनमध्ये आली आणि आईला म्हणाली की आई, हे आजी पण ना काही पण बोलत बसते, खूप राग येतो, पण एके दिवशी आजीला चांगलेच खणकावून सांगणार आहे. राधा खूपच रागात बोलत होती, पण अंजलीने तिला गप्प बसायला सांगितले. राधा पनीरची भाजी एका वाटीमध्ये घेऊन बाहेर गेली आणि तिने ती भाजी जाऊन तिच्या आत्याच्या नवऱ्याच्या ताटात वाढली. तिने रागात भाजी वाढली म्हणून जरा भाजी थोडीशी खाली सांडली. त्यामुळे कावेरीताईला खूप राग आला. त्या राधाला म्हणाल्या की जेवण कसं वाढतात हे सुद्धा तुला व्यवस्थित येत नाही का? तिची आई पण दिवसभर बसून बसून फक्त जेवण ठुसत असते. मुलीला अजिबात चांगले संस्कार लावित नाही. एकच मुलगी आहे पण चांगले संस्कार नाहीत. तोपर्यंत किचनमधून अंजली पण बाहेर आली आणि आपल्या मुलीला राधाला थोडंसं ओरडत म्हणाले की काय विनाकारण मला बोलणं बसवत आहेस? ताटामध्ये भाजी काय तशी वाढतात का? जाऊन तुझा अभ्यास कर, मी जेवण वाढते. राधा रागात म्हणाली. हा आई, तू पण मला असं ओरड, पण आजीला काही सुद्धा तू म्हणणार नाहीस. आणि असं म्हणून रागात पाय आपटत राधा तिच्या खोलीत गेली आणि इकडे अंजली सगळं काम करू लागली. तेव्हा अंजली भाकरी घेऊन डायनिंग टेबलपाशी आली. तेव्हा तिची नणंद वसुधा तिला म्हणाली की वहिनी, राधाला अजिबात ओळख नाही, बघितलंस का कशी महागारी बोलत होती? आणि शिवाय जेवण कसे वाढतात तिला या बाबतीत काहीच तुम्ही शिकवले नाही का? ही तर माझी गरीब आई आहे म्हणून तर सगळ्यांचं काही सहन करून घेत आहे. जर माझ्या आईच्या जागी माझी सासू असते तर तुम्हाला कळले असते. वसुधाचे बोलणे ऐकून तिचा नवरा तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागला, पण वसुधाने तिच्या नवऱ्याकडे रागाने पाहिलं आणि मग तो शांतपणे जेवण करू लागला. आणि आपल्या नणंदच्या नवऱ्याचं वागणं पाहून अंजली गालातल्या गालात हसू लागली. कोण कोणाला संस्कार शिकवत आहे हेच कुणाला काही कळत नव्हते. त्यामुळे ती स्वयंपाक करायला आतमध्ये निघून जाते. नणंद आणि नंदावा जेवण करून आता उठले होते. तोपर्यंत अंजलीची लहान जाऊ श्वेता आणि लहान दीर दीपक दोघे पण कामावरून आले. आल्या दीपक आणि श्वेता नणंदबाई आणि त्यांच्या नवऱ्यासोबत गप्पा मारू लागले. गप्पा मारता मारता दीपक त्याच्या आईला म्हणाला की आई, आज तर खूप भूक लागली आहे म्हणून पटकन जेवायला वाढ. कावेरीताई म्हणाल्या की जर खूपच भूक लागली आहे तर भुकेला का बसला आहे? पटकन जेवण कर, पटकन हातपाय तोंड धुवून या, मी मोठ्या सुनाला जेवायला वाढायला सांगते. असं म्हणून कावेरीताईने अंजलीला आवाज दिला. अंजली तिच्या लहान जावेला आणि दिराला आणि सासूला जेवण वाढू लागली. तोपर्यंत लहान जाऊ म्हणाली की वीर कुठे आहे? अजून ट्युशनवरून घरी आला नाही का? ठीक आहे, मीच त्याला घेऊन येते. असं म्हणून श्वेता तिच्या मुलाला आणायला चालली. तोपर्यंत कावेरीताई म्हणाल्या की अगं, तू का चालली आहेस? तू कंटाळून आली आहेस ना? हे काम मी राधाला सांगते, अशी पण ती कोणत्याच कामाची नाही. राधाला आवाज देऊन कावेरीताईने वीरला आणायला सांगितले. तोपर्यंत अंजलीने तिघांना जेवायला वाढले. वीर थोड्याशाच अंतरावर ट्युशनला जात होता.
म्हणून राधा लगेचच त्याला घेऊन घरी आली. वीर आल्यानंतर कावेरीताईंनी त्यांच्यासोबतच त्याला जेवायला बसायला सांगितले. राधा वीरची बॅग त्याच्या खोलीमध्ये ठेवून आली आणि नंतर किचनमध्ये गेली. किचनमध्ये गेल्यावर राधा अंजलीला म्हणाली की आई, मला पण भूक लागली आहे, मला पण जेवण दे ना. अंजलीने तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाली की हो बाळा, देते, तू इथेच बस, मी तुला वाढते. आणि तिला किचनमध्ये जेवायला सांगितले, कारण तिला माहीत होते की बाहेर जर राधाला जेवाय बसवले तर जेवण करताना तिला सारखे सारखे उठवतील आणि जेवताना उठवलेले अंजलीला अजिबात आवडत नाही. कावेरीताईला 2 मुले आहेत, एक म्हणजे दीपक आणि दुसरा मोठा मुलगा प्रशांत. दीपकची बायको श्वेता आणि तिचा मुलगा वीर आणि प्रशांतची बायको म्हणजे अंजली आणि त्यांची मुलगी राधा, असा त्यांचा परिवार आहे. आणि शिवाय कावेरीताईची मुलगी वसुधा हिचे 2 वर्षापूर्वीच लग्न झाले आहे आणि 6 महिन्यातून ते 2-3 वेळा तिच्या माहेरी येत असते. शिवाय अंजलीचा नवरा प्रशांत कामानिमित्त बाहेर राहतो आणि तो महिन्यातून एकदाच घरी येतो. कावेरीताईने कधीच अंजलीला तिच्या नवऱ्यासोबत पाठवले नाही, नेहमी तिला स्वतःपाशी ठेवत होत्या. पहिल्यांदा तर त्या म्हणत होते की मी घरात एकटी कशी राहू शकते, परंतु जेव्हा त्यांच्या लहान मुलाचं लग्न झालं तरी पण त्या अंजलीला प्रशांतसोबत लावण्यासाठी तयार नव्हत्या. प्रशांत तो खूप वेळा त्याच्या आईला म्हणाला आहे की मी अंजलीला आणि राधाला माझ्यासोबत घेऊन जातो, परंतु कावेरीताई यासाठी तयार नव्हत्या. जेव्हा पण अंजलीला नेण्याचा विषय निघत होता तेव्हा काहीतरी बहाणा करून कावेरीताई मुद्दाम रडत असायच्या. त्यामुळे अंजलीला मजबुरीने इथेच राहावे लागत होते. पण सासूपाशी राहून पण अंजलीला आणि तिच्या मुलीलाच टोमणे ऐकावे लागत होते. दिवसेंदिवस राधाला पण कावेरीताई खूपच टोमणे मारत होत्या, पण यामध्ये त्या विसरल्या की त्यांना पण एक मुलगी आहे. पण आता राधा मोठी होऊ लागली होती, तिला आता काही गोष्टी समजू लागल्या होत्या, त्यामुळे ती चुकीच्या गोष्टीला विरोध करत होती. त्यामुळे कावेरीताई आणि राधा या दोघींच्यामध्ये 36 आकडा निर्माण झाला होता. अंजलीला मुलगी आणि श्वेताला मुलगा होता, त्यामुळे कावेरीताई या दोघींमध्ये दुजापणा करत होत्या. त्या नेहमी श्वेताला जास्त किंमत देत होत्या. श्वेताने त्या घराचा वंश दिला होता, त्यामुळे श्वेता त्या घरात महाराणीसारखी राहत होती. तिला कोण जास्त काम पण सांगत नव्हते, तिला काही सगळं आयतं मिळत होतं. मुलगा वीर जन्मल्यावर पण 3 महिने झाल्यावर तिने लगेचच ऑफिस जॉईन केलं आणि पाठीमागे वीरला कावेरीताई, राधा आणि अंजली सांभाळत होते. सकाळी 9 वाजता श्वेता आणि तिचा नवरा कामाला जात होते. ते संध्याकाळी 6 वाजताच घरी येत होते. अंजलीने जेवण वाढले होते, सगळे जेवण करत होते. 2-3 वेळा भाजी घेऊन पण श्वेता अजून एकदा भाजी मागत होती. आता कढईत फक्त अंजलीपुरती भाजी राहिली होती, तरी पण श्वेता वारंवार भाजी मागत होती. जर भाजी नाही दिली तर सासूबाई हंगामा करतील हे अंजलीला समजत होतं, म्हणून तिने राहिलेली भाजी पण श्वेताला दिली. तोपर्यंत वीर पण म्हणाला की मला पण भाजी पाहिजे आहे, पण अंजली म्हणाली की नाही, आता सगळी भाजी संपली आहे. अंजलीचं बोलणं ऐकून श्वेता म्हणाली की अहो ताई, 2 किलो पनीर मागवले होते, एवढे पनीर कसे काय संपले? अंजली म्हणाली की हे बघ श्वेता, जेवढे पनीर दिलं होतं तेवढं सगळं मी बनवलं आहे आणि सगळ्यांनी भरपूर जेवण केल्यामुळे संपलं पण आहे, तर मग मी यात काय करू शकते? आणि असं म्हणून अंजली किचनमध्ये गेली. कावेरीताई पण तिच्या पाठीमागे किचनमध्ये गेल्या. तेव्हा तिथे पाहिलं की राधा जेवण करत आहे. तिला पाहून कावेरीताई म्हणाल्या की अच्छा, म्हणजे तुला तुझ्या मुलीला देण्यासाठी पनीर आहे, पण माझ्या नातवासाठी तुझ्याकडे पनीर नाही. असं म्हणून कावेरीताईने राधाच्या ताटातील पनीरची वाटी उचलली आणि म्हणाल्या की हे बघ पोरी, सकाळची भाजी पडली असेल ती खा आणि हे पनीर वीरसाठी दे. पण राधा म्हणाली की आजी, मला पण पनीर खूप आवडते, हे पनीर माझं आहे,
वीरने तर 2दा घेऊन खाल्ले आहे, पण मी तर पहिल्यांदाच खात आहे. राधाचं बोलणं ऐकून कावेरीताईंनी एक जोरदार कानाखाली राधाला लावले आणि म्हणाल्या की, मूर्ख कुठली, माझ्या नातवाचं जेवण मोजत आहेस? बसून बसून माझ्या नातवाच्या जेवणाकडे पाहत आहेस. त्यामुळे तर माझा नातू सुधारत नाही, तुझीच त्याला नजर लागत आहे. राधा गालावर हात ठेवून रडू लागते आणि कावेरीताई पनीरची वाटी घेऊन बाहेर गेल्या. आता मात्र अंजलीला खूप राग आला. ती कावेरीताईच्या पाठीमागे गेली आणि म्हणाली की, सासूबाई, हे काय लावलं आहे? तुम्ही जेवण करत असलेल्या माझ्या मुलीला मारले पण आहे, शिवाय तिच्या ताटातील पनीरची वाटी पण उचलून घेऊन आला. कावेरीताई अंजलीला म्हणाल्या की, ओहो, आज तुझे खूपच तोंड चालू लागले आहे. तू मुलीची आई आहेस, त्यामुळे गप्प बस. त्यामुळे जास्त बोलण्याची तुझी लायकी पण नाही. बास सासूबाई, आता अजून नाही. मी आता काही सुद्धा तुमचं बोलणं सहन करू शकत नाही. हे बघा सासूबाई, माझ्या नावाची जी पनीरची भाजी होती ती पण मी श्वेताला दिली, तरी पण तुम्हाला ते दिसलं नाही. आणि शिवाय तुम्ही माझ्या मुलीचं जेवण घेऊन पण तुमच्या नातवाला देत आहात. माझं आणि राधाचं जेवण नेहमी तुम्हाला का टोचत असतं? हे बघ अंजली, शांतपणाने तुझं किचनमधलं काम कर. जास्त तोंड चालू नकोस, नाहीतर खूप वाईट परिणाम होतील. हे बघ, भाकरी संपली आहे, त्यामुळे गपचूप जाऊन भाकर बनव. अंजली म्हणाली की, नाही, मी अजिबात भाकर बनवणार नाही. भाकर पण तुमच्या लहान सुनेला बनवायला सांगा. काही पण करून कावेरीताई तिच्या पुढे झुकण्यासाठी तयार नव्हत्या. मला आता या घरात आणि तुमच्यापाशी अजिबात राहायचे नाही. मी आणि माझी मुलगी माझ्या नवऱ्याकडे निघून जाणार आहोत. असं म्हणून अंजली राधापाशी गेली आणि राधाला मिठीत घेऊन तिच्या डोक्यावरून हात फिरवू लागली. कावेरीताई दीपकला म्हणाल्या की, दीपक, पटकन प्रशांतला फोन लाव. ही खूपच आज नखरे करत आहे. माझा मुलगा आहे म्हणल्यावर तो माझंच ऐकत असतो. पण अचानक एक आवाज आला, नाही आई, आज तुझा मुलगा तुझं काही सुद्धा ऐकणार नाही. दरवाजात प्रशांतला उभा राहिलेलं पाहून सगळेच दंग झाले आणि सगळ्यांचे चेहरे पांढरे पडले. कावेरीताई तर एकदम दंग झाल्या होत्या. त्या म्हणाल्या की, अरे बाळा, तू कधी आलास? मी तर तुला पाहिलं पण नाही. आई, मी तेव्हाच आलो जेव्हा तू माझ्या बायकोला आणि मुलीला खाण्यावरून टोमणे मारत होतीस. अरे प्रशांत, तुला माहित नाही ही मोठी सून? पुढे कावेरीताई बोलणारच होत्या, पण प्रशांतने हाताच्या इशाऱ्याने आईला गप्पा बसायला सांगितले आणि म्हणाला, बास आई, मी माझ्या डोळ्याने आणि कानाने ऐकले आहे. त्यामुळे तुझ्या परीने मला समजवण्याचा अजिबात प्रयत्न करू नकोस. हे बघ आई, आता या घरात तू तुझ्या छोट्या मुलासोबत आणि सुनोसोबत, नातवासोबत आनंदाने राहा. मी माझ्या बायकोला आणि मुलीला कायमचे येथून घेऊन जाणार आहे. मी जर माझ्या लेकरांसाठी, बायकोसाठी बाहेर राहून एवढं कमवत आहे आणि इथे त्यांना खाण्यासाठी तडफावं लागत आहे, तर माझा काम करून काहीच फायदा नाही. प्रशांतचा छोटा भाऊ दीपक काहीतरी बोलणारच होता, पण प्रशांतने त्याला बोलूच दिले नाही. तो म्हणाला, एवढे दिवस तू काही बोलला नाही, तर मग आता बोलून काहीच उपयोग नाही. तूच विचार कर दीपक, जर माझ्या राधाच्या जागी तुझा मुलगा वीर असता तर मग तू काय केले असते? प्रशांतचं बोलणं ऐकून दीपकने लाजेने मान खाली घातली. त्या क्षणी प्रशांत अंजलीला आणि राधाला घेऊन तेथून निघून गेला. इकडे अंजली निघून गेल्यावर कावेरीताईला अंजलीची किंमत कळाली होती. आता छोट्या मोठ्या गोष्टीसाठी घरात चर्चा होऊ लागली होती. कावेरीताईने एक कामवाली बाई लावली होती, पण ती व्यवस्थित काम करत नव्हती, म्हणून श्वेताला जॉब सोडून घरीच बसावे लागले. यावेळेस जेव्हा कावेरीताईची लेक आणि जावई घरी येत होते, तेव्हा त्या घरात अजिबात त्यांचा दर्रा आहे असं दाखवून देत नव्हत्या, कारण त्यांची लहान सून त्यांचा एक पण आगाऊ शब्द ऐकून घेत नव्हती. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर
चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.